नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा। तर त्यासाठी आपण इथे साबुदाणे भिजत घातले होते। साबुदाणे बुडतील एवढंच पाणी ठेवायचं थोडंफार आणि मग भिजत घालायचे आहेत। पहिले साफ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेले। आणि आता वाटण्यासाठी आपण शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यात घातलेला आहे। आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे बाइंडिंगसाठी। तर आता चवीनुसार मीठ आपण घालून घेऊया पहिले। आणि आता आपण उकडलेला बटाटा होता तो स्मॅश करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। तर मी इथे एकच बटाटा घेतलेला आहे। जास्त बटाटा घेतला तर साबुदाणा वडा तेलकट होतील आणि टेक्स्चर देखील वेगळं येईल। तर कुरकुरीत टेक्स्चर येण्यासाठी कमी बटाटा आणि वडा म्हणजे साबुदाणे जास्त घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे आता आपण व्यवस्थित ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि प्रेस करून चांगलं बनवायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपण जेव्हा वडे तेलात घालतो तेव्हा उडणार नाही किंवा फुटणार नाही वडा। तर व्यवस्थित आपण बनवून घ्यायचा आहे वडा। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपण सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर आता मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत पहिले आणि मग तळायला तेल ठेवलं आहे कढईत आणि एका वेळी 4 वडे तळते आहे। ज्याप्रमाणे तुमच्या कढईची साईज असेल त्याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे तळून आपले वडे तयार होतात। त्यानंतर आपण चटणीसोबत सर्व करूया। तर चटणीसाठी खोबरं, जिरं, आलं आणि मिरची घेतलेली आहे आणि चटणी बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता वड्याचा क्रंचीनेस किती छान होतो आणि वडा मधनं अशा प्रकारे शिजतो व्यवस्थित आणि कुरकुरीत लागतो बाहेरनं आणि आतनं मऊसर असा तयार होतो। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।